विरुद्ध पहिलाच चेंडू फेकण्यासाठी तयार गोलंदाज. स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, जागा बनवली होती शॉटसाठी, परंतु व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाही. या क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. गोलंदाज दिनेश भाग्यवंत या गोलंदाजाने. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. दिनेशचा हाही चेंडू सुरेख आहे. सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकल्यात. चांगली गोलंदाजी. सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकताना पाहतोय आपण गोलंदाज दिनेशला. रोहिदास जाधव बॅटिंग करण्यासाठी सलामीचा फलंदाज आहे, परंतु त्याच्या दोन्ही चेंडू बॅट वरती आले नाही. या पुन्हा एकदा बॅट वरती आदळलाय. दर्शकांना पाहतोय की हा चेंडू बॉडीला ब्रश होऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. सलगचा तिसरा डॉट चेंडू. आता थोडासा विचार करावा लागेल रोहिदास जाधवला. त्यानंतर बघा आपण गणेश जाधव आणि रोहिदास जाधव हे 2 गोलंदाज एकत्रित येऊन थोडंसं डिस्कशन करताना पाहतोय. 3 चेंडू चांगल्या पद्धतीने फेकल्यात. हा चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु खेळ ड्रॉप झाली आहे. 1 धाव येते. 1 धावीच्या मदतीने दापलकावरती धावसंख्या अकाउंट खोलते 1 धावेने. निश्चितच या स्पर्धेसाठी ज्याने सहकार्य केला त्यांचं मनापासून आभार. 4 चेंडू आणि असं सध्याच्या घडीला आपण धावगती पाहतोय. 4 चेंडू फेकल्यात दिनेश भाग्यवंतने चांगल्या टप्प्यावरती. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता, डॉट चेंडू. 4 चेंडू चांगल्या पद्धतीने फेकल्यात. सुरेख गोलंदाजी अप्रतिम चेंडू. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होते. आता षटक समाप्त. 5 चेंडू निर्धाव गोलंदाजाकडनं आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. फक्त 1च धाव. 1 धावेचं षटक पाहायला मिळालं. चार षटकांचा सामना. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये 1च धाव. ना रतनबुवा दिसतो ते व्हिडिओ डेंजर दिसतात रतनबुवाची. मोठा वर्ल्ड कप चालू झाला. रतनबुवा आता यो महिना गेले होते. ISPL झाले होते. ISPL झाल्यावर हो, पण ते डे नाईट होतील. आता डे नाईट झालं मजा येईल. पण डे नाईट
पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल की काय, आणि 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. 2 धावेने मात्र सुरुवात झाली आहे षटकामध्ये धावा येण्याची. पहिले षटक दिनेश भाग्यवंतने फक्त एकच धावेचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवरती 2 धावा येतात. टॉपेज होती आणि जबरदस्त क्षेत्ररक्षक येणार 2 धावा घेण्याची नामी संधी दोन्ही फलंदाजांना सॅक रोटेट करताना पाहायला आपण. आपण स्पर्धा पाहता जय गावदेवी क्रिकेट संघ काकडबल आयोजित गावदेवी चषक. प्रेक्षकांचं स्वागत या स्पर्धेमध्ये. सुरेख फाटका आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मिड विकेटला, तोपर्यंत सिंगल. थोडस फंबलिंग होत आहे आणि त्यामुळे धावा येतात. 3 धावा. 6 धावा झाल्यात. 6 धावा. थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा परिणाम 3 धावा आल्यात. ऑन साइडला जबरदस्त प्रॉपर बॅट वरती मिडल झाला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय चेंडू मात्र प्रहार केलाय, जबरदस्त मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. अतिशय चांगला फटका होता गणेश जाधव. आता मात्र हातकुलते 12 आकड्यावरती पोहोचलाय संघ. धावफलकावरती धावसंख्या 12 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. यावेळेस चेंडू बॅट वरती व्यवस्थित आला नाही. या एक धाव पूर्ण, फक्त सिंगल च्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचलाय. एक षटकार आणि बघा धावांचा मीटर चांगल्या पद्धतीने फिरताना पाहिला आपण. सिंगल येते, सिंगल नुसार धावफलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावरती. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला 3 क्षेत्ररक्षक ऑफसाईडच्या दरम्यान 30 सर्कलच्या बाहेर. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे, थोडासा स्क्वेअर आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर कटला खेळण्याचा प्रयत्न, शॉट साठी जागा बनवली होती, प्रॉपर चेंडू आला नाही या बॅट वरती. डॉट चेंडूची समाप्ती. तेरा या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. स्क्वेअर कटचा फटका जेल पर्यंत हरेश भाग्यवंते होत होते आणि झेल टिपलं जातंय. फलंदाज बाद. अंतिम चेंडूवरती फलंदाज बाद होता. अरुणचं षटक समाप्त होतं आणि धावफलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम नेवलीपाडा या 40+ संघाला.
चला मॅच स्टार्ट करायची आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धाव संख्या 13. एक गडी बाद होतोय. तेरा धावा झाल्यात. गोलंदाजासाठी षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाजी. बघा दोन्ही टीमच्या संगणकाला विशेष सूचना आहे. दोन्ही टीमचं मात्र 12 प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये नाही आहे. 12 प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये बसा. बघा आता 12वा खेळाडू जर नसेल तर त्या टीमांना मध्ये पॅनल्टी दिली जाईल. सिंगल येते. सिंगलच्या नुसार धापलकावरती धाव संख्या 14 या आकड्यावरती. MTC वाहिनीच्या माध्यमातून आपण थेट लाईव्ह प्रेक्षेपण पाहू शकता. धापलकावरती धाव संख्या 14 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय. गोलंदाज बाबूराव. गोलंदाज चांगला गोलंदाज आहे. उंचभरी शैलीचा गोलंदाज आहे. अनुभव त्याच्याकडे सुद्धा बऱ्याच सामन्यांचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि त्यानुसार मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याला करावी लागेल. पहिले षटक खूप चांगलं होतं. दिनेश भाग्यवंतचं अवघ्या 1 धावाचं षटक फेकलं. त्यानंतर धावा आल्या 12. एक गडी बाद झाला त्या षटकामध्ये आणि आता आपण पाहू शकता की षटक क्रमांक 30 सुरू असताना सुरुवात झाली आहे 1 धावेने. बाबूरावचं षटक आपण पाहता. गुरुला पाहतो. पहिलाच बॉल ऑन साइडला. गुरुच्या बॅट मधून हा जबरदस्त अप्रतिम षटकार. काय फटका होता. जबरदस्त तंतोतंत फटका. एलिव्हेशन खूप चांगलं मिळालं होतं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. चेंडू 6 धाव्यांसाठी आणि षटकाराच्या मदतीने धापलकावरती धाव संख्या 20 या आकड्यावरती पोहोचताय. बाबूराव अर्ध विकेट्स गोलंदाजी करण्यासाठी तयार. आताचा चेंडू मात्र पाहू शकाल लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि त्यामुळे पंचांकडनं इशारा वाईटचा इशारा. बघा दबाव आणि तो दबाव आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाच्या वरती. हा चेंडू स्लोअर बन बॅक इन द हँड. चेंडू थोडासा स्लो केला होता. चेंडूची लेंथ थोडीशी बदलली गेली होती. अगोदरचा चेंडू लेग स्टंपला होता आणि आताचा चेंडू आपण पाहिला ऑफ स्टंपवरती होता आणि त्यामुळे फलंदाजाला व्यवस्थित चेंडू कनेक्ट करता आला नाही. या चेंडू मात्र व्यवस्थित बॅटवरती आला नाही. या चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाकडनं झाल्या चुका. पंबलिंग होतोय. एकच धाव सिंगल नुसार धापलकावरती धाव संख्या 22 या आकड्यावरती पोहोचतोय. षटक क्रमांक 30 सुरू आहे. 22 1 लॉस. एक गडी बाद झालाय रोहिदास जाधव आणि त्यानंतर आपण पाहू शकता गणेश जाधव आणि गुरु या 2 फलंदाजाने धुरा हातात सांभाळली आहे. धापलकावरती धावसंख्या 22 झाल्यात. या क्रीडांगणावरती धाबा होताना पहिल्या सामन्यामध्ये 60 धावांचं टार्गेट होतं. त्यानंतर काकडवाल संघाने सुद्धा चांगल्या धावगती उभारली. 54 धावा होतात. इथे मात्र स्क्वेअर कटचा फटका सुरेख आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु इथे थोडीशी चुकी झाली आहे. खराब क्रिकेटचं उदाहरण पुन्हा एकदा पेश करताना पाहतोय. 1 धाव होती तिथे 3 धावा आल्यात. या धावांची किंमत जेव्हा फलंदाजी करण्यासाठी आंबे संघ येईल जे कालेश्वर आंबे 40+ जेव्हा येईल तेव्हा मात्र या संघाला कदाचित भोगावा लागेल. धापलकावरती धाव संख्या 3 या नुसार धापलकावरती धावा 25 या आकड्यावरती गोलंदाज तयार आहे. बाबूराव
काही चेंडू शेष आहेत. राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. खराब क्रिकेट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार. ट्वेंटी 29 धावा धाबलकावरती झाल्यात. शेवटचे 6 चेंडू, परंतु इथे जबाबदारी पूर्णपणे स्वीकारली आहे. मी म्हणाल गणेश जाधवने सलामीसाठी गेला फलंदाज. तर आपण दुसऱ्या बाजूला विचार केला 8 ते 9 धावा या एक्स्ट्रा स्वरूपाने मिळाल्यात. खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून एकंदरीत आपण पाहू शकाल आंबे टीमकडने ते बहाल केल्यात. शेवटचं षटक घेऊन येतोय किरण गोलंदाजी मार्कवरती. किरणचा हा चेंडू जबरदस्त चबराक लगावली गोलंदाजाने. गणेश जाधवच्या बॅटमधून कॅपशॉट सिलेक्शन. चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय हा चौकार. चौकाराच्या सहाय्याने पुन्हा एकदा धावसंख्या बदल 33 या आकड्यावरती पोहोचतोय. किरण वरती प्रति हल्ला. 4 धावा आल्यात. किरणच्या या गोलंदाजीवरती पहिल्याच बॉलवरती फटका सुरेख होता. स्वतःच्या बॅटिंगच्या मिरिटमध्ये खेळताना पाहतोय आपण. आणि जेव्हा जेव्हा फलंदाज मिरिटवरती खेळतो ना तेव्हा निश्चितच यशस्वी पाहायला मिळतात. तशाच पद्धतीचा आपल्याला हा फटका पाहायला मिळाला गणेश जाधवच्या माध्यमातून. ऑनसाइडला फ्लायटेड गेलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. हाताला ब्रश होऊन चेंडू सीमा रेषेच्या पार. येतोय हा षटकार. तर यानंतरचा सामना होणार आहे त्यासाठी आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा. बुर्दुल आणि नेवाली. बुर्दुल संघाचा संघनायक आणि नेवाली संघाचा संघनायक या आमच्यापर्यंत पोहोचा. आणि त्यानंतर चिंचवली आणि खरड असे सामने पाहायला मिळतील. दुसऱ्या धावेसाठी पलटल्या दोन्ही फलंदाज. तरीची 2 धावेच्या मदतीने धाबलकावरती धावसंख्या 41 आकड्यावरती पोहोचतोय. गणेश जाधवचं विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 2 षटकार 1 चौकाराच्या साहाय्याने तो मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करतोय. किरण गोलंदाज तयार. इथे एज लागतोय. पुन्हा एकदा जेल ड्रॉप. सिंगल निसार दाबलकावर कॅचेस विन द मॅचेस. शेल पकडणं फार गरजेचं होतं. 42. (42) 42 धावा.
बघा आमच्या प्रेक्षकांना, त्यानंतर खेळाडू असतील आणि आमची संपूर्ण कमिटी, त्यासाठी जेवणाची उत्तम सोय आपण पाहू शकाल. आमच्या समोलचन कक्षाच्या बाजूला जो खेळाडू कक्षा आहे तिथे मात्र थोड्याच वेळामध्ये आपण तिथे जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. पुन्हा एकदा टापेच्या माध्यमातून झेल उडाला आहे. जसं आम्ही तुम्हाला अनाउन्समेंट करू तसं मात्र आपण तिथे जेवण करण्यासाठी जाऊ शकता. प्रशंसा करेल या स्पर्धेच्या माध्यमातून आई गावदेवी क्रिकेट संघ 40+ चषक काकडबाल आयोजित आपण स्पर्धा पाहता. आई गावदेवी चषक काकडबाल, आणि या स्पर्धेमध्ये खरोखरच जरी एक दिवसाची स्पर्धा असली तरी मात्र या स्पर्धेमध्ये फार काही गोष्टी आहे पाहायला मिळतील आपल्याला. त्यामध्ये एक महत्त्वाचा घटक, कारण पाणी आणि अन्न हा माणसाचा प्रमुख आणि मूलभूत गरज आहे, आणि त्यासाठी बघा कोणी घरी जाऊ नका, त्या निश्चित आमच्या आयोजकांकडनं. आणि इथे मात्र प्ले डाऊन, फलंदाज बाद, सरळ मधली एसटी इथे मात्र उद्ध्वस्त होताना फलंदाज बाद होतोय. शेवटच्या अंतिम चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. धावफलकावरती धावसंख्या 43 आणि 44, 44 धावांचा टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी इथे जय कालेश्वर आंबे 40+ या संघाला. बुर्दुल संघाचा कॅप्टन बुर्दुल विपक्ष नेवाली. पंच आपल्याकडे नवीन चेंडू असेल तर फेका इकडे. पंच अंपायर तर नवीन चेंडू फेकायचा इकडे. देख
नेवाली संघाचा संघ नाही का आमच्यापर्यंत पोहोचला. बुरदुल संघ आपण जर उपस्थित असाल तर आपल्याला लगेचच इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकीचा कौल आम्ही करणार आहोत. यशवंत जाधव यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत नाणेफेकीचा कौल. यशवंतजी जाधव यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. चौथा सामना असेल नेवाली आणि बुरदुल या दोन संघांमध्ये ही लढत. तर बुरदुल संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बुरदुल संघाने आमंत्रित केले आहे एकंदरीत नेवाली संघाला. तर मॅच स्टार्ट होतोय. दुसरी इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल थोडासा खाली राहिला. जी सुरुवात केली होती आंबे संघाने 6 चेंडू मध्ये फक्त एकच धाव दिली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं की सामन्यामध्ये की पहिल्या षटकामध्ये एकच धाव खर्च केली होती आंबे टीमने. तसंच उत्तर काय द्यायचं असेल गोलंदाजासाठी. पहिला दुसराच बॉल आणि इथे होतोय फलंदाज बाद. लागतोय हा पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. चव्वेचाळीस धावांची गरज होती. चव्वेचाळीस. जगदीश आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाजचा सामना सुरू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टॉट चेंडूची समाप्ती होते. दिनेश भाग्यवंत.
हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि इथे खेळ ड्रॉप. अशा पद्धतीने आपण खेळ पाहिलं होतं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं आपण पाहिलं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला आंबे संघाकडनं, परंतु इथे झेल ड्रॉप झाली नेवलीपाडा या टीमकडनं. एक धाव येते, एक धावीच्या मदतीने हरीश भाग्यवंतला 4 चेंडू मागे स्ट्राईक मिळाली. शिवनाथ गायकर महत्वाचा फलंदाज बाद झालाय. 44 धावांची गरज आहे. किशोर गोलंदाजाकडनं गोलंदाजी चांगली होते. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये आहे. सूर्याची तीक्ष्ण किरण डोल्यावरती आली, त्यामुळे 2 धावा. 2 धावेच्या मदतीने दापलकावरती धावसंख्या 4 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. हाही चेंडू सुरेख होता. अतिरिक्त बॉम्ब्स. षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर दापलकावरती धावसंख्या 4 आल्यात. जेव्हा जे कालेश्वर आंबे संघ गोलंदाजी करत होता फक्त 1 धावेचं षटक होतं आणि तसंच उत्तर दिला. टिटफोट टॅट धावा खर्च केला 4. महत्वाचा 1 गडी बाद केला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना टीम नेवालीपाडा या 40+ने. निश्चित या स्पर्धेसाठी ज्याने मोलाचं सहकार्य केल्या हरचंद्र पावशे, नकुलजी पावशे, अंबो पावशे, शेवलजी सालिबी, राजेश भोईर, त्यानंतर अभिमन्यू चिकनकर, DB भाई मात्रे, त्यानंतर आपण मंगल तुकाराम पाटील, त्यानंतर काका पावशे, योगेश मात्रे, कैलास चौधरी, प्रथम वाकुर्ले या सर्वांकडनं मोलाचं सहकार्य केलं. त्यांचं मनापासून आभार. तर पुन्हा एकदा घेऊन चलतो मैदानाच्या आतमध्ये. लढत खूप चांगली आहे. पहिलाच बॉल सुरेख होता. डॉट चेंडूने सुरुवात. गणेश जाधवचा हा चेंडू फटका सुरेख आहे. पहिला टप्पा घेऊन चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतो हा चौकार. हाई चेंडू स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क येतो हा षटकार. चौकाराच्या नंतर षटकार येतोय. जबरदस्त बॅटिंग. आता हात खोलल्यात दिनेश भाग्यवंत या फलंदाजाने. गोलंदाजी पाठोपाठ आता फलंदाजी सुद्धा चांगली होत्या. हवेची साथ होती आणि त्या हवेच्या दिशेने चेंडूला खेचून नेला सीमारेषेच्या बाहेर. गणेश जाधव वरती प्रति आला. दापलकावरती धावसंख्या आता मात्र झपाट्याने धावांचा वेग पाहायला मिळाला. 14 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. पहिला बॉल डॉट आल्यानंतर 2 चेंडूवरती 10 धावा. आता दबाव खाली वावरताना पाहू शकता आपण
गोलंदाज गणेश जाधव. हाही चेंडू ऑन साइडला सीमा रेषेच्या बाहेर येतो. हा दुसरा ब्रँडेड मॅसिव्ह षटकार. क्या बात है, जबरदस्त बॅटिंग. दिनेशच्या बॅट मधून आता धावा येतात. बघा थोडस प्रश्न निर्माण झालाय. गणेश जाधव वरती जो प्रति हल्ला चढवला, आता विचार करण्यास भाग्य पाडलाय गोलंदाजाला आणि संपूर्ण संघाला. नेवालीपाडा 40+ संघ सध्याच्या मुमेंटला आपण पाहू शकता. चांगलं खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सुलक्षण भोईर अनुपस्थित आहेत, परंतु त्यांच्या अनुपस्थितीत सुद्धा चांगला आतापर्यंत परफॉर्मन्स घडला होता. आणि येणारे या 2 षटकार आता नेवालीपाडा टीम 40+ फार काय सांगून जातील. 3 चेंडूवरती धावा खर्च केल्यात 16. धापलकावरती धावसंख्या 20. किशोरचं चांगलं षटक होतं. किशोरने फक्त धावा खर्च केल्या 4. आणि आता मात्र येणाऱ्या 3 चेंडूवरती दिनेश भाग्यवंतनी अटॅक केलाय. 20 धावा. अजूनही 24 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 14. फुलटोसा चेंडू. आता मात्र झेलची संधी. झेलची संधी. 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या 22 या आकड्यावरती पोहोचतोय. 22 झाल्यात. जवळजवळ अर्धा पल्ला पूर्ण झाल्यात, परंतु प्रयत्न चांगले होते किशोरकडनं. अजून एक मोठा स्ट्रोक. हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सामना पूर्णपणे खुला केलाय याच षटकामध्ये. दिनेश भाग्यवंताच्या बॅट मधून हा जबरदस्त षटकार. धापलकावरती धावसंख्या 28 धावा झाल्यात. 16 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 16 धावांची गरज. आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केलाय. सामना सुरू होतं 3ऱ्या षटकामध्ये. थोडासा पंबलिंग. क्षेत्ररक्षकांची साथ जवळपास मिळाली नाही. या जेल सुद्धा ड्रॉप झाल्या आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहू शकाल. धापलकावरती धावसंख्या 230 या आकड्यावरती अजूनही 14 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 11. 11 चेंडू 14 धावांची गरज आहे. अतिशय चांगली कामगिरी. हा चेंडू सुद्धा फटका खूप चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय हात चौकार. नाही जेवण झालं पोलीस ना. चौकाराच्या सहाय्याने धापलकावरती धावसंख्या 34 आकड्यावरती 10 धावांची गरज आहे. आता मात्र पाहू शकाल 10 चेंडू 10 धावांची गरज. सुरेश जाधव गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा चेंडू मात्र गॅप मध्ये पाठवला. क्षेत्ररक्षक पोहोचतो की काय चेंडूवरती. चेंडूला अडवलं जातं आणि 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न. 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा. सदोतीस धावा झाल्यात. अजूनही 7 धावांची गरज आहे.
पूर्णपणे लाईन मिस केली. डॉट चेंडूची समाप्ती. 7 धावांची गरज आहे. सुरेश 5 आहे. काही ट्विस्ट निर्माण करेल का? 7 धावांची गरज आहे. 8-7. पुलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. गुड रनिंग मिनिट विकेट. तिसरी ही धाव पूर्ण होणार की काय? आणि इथे फलंदाज बाद. खराब क्रिकेट. बिग विकेट. सहा धाव्यांची गरज आहे आणि फटका इथे फसला की काय? झेल ड्रॉप निश्चय केलाय. झेल घ्यायची नाही ती आणि 2 धावा आल्या. 2 धावेच्या मदतीने धापलकावरती धाव संख्या 41. पाणी घेऊन जायचं. फास्ट जा आपण. तर बघा जेवण सुरू झालंय. ज्या प्रेक्षकांना जेवण करायचं आहे त्यांनी जेवण करून घ्या. बघा समोलचन कक्षाच्या उजव्या बाजूला जिथे खेळाडू कक्षा बनवल्या तिथे जेवणाची उत्तम सोय तुमची केली आहे. जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. बघा खेळाडूने सुद्धा जेवणाचा आस्वाद घ्या आणि प्रेक्षकांनी सुद्धा आपण तिथे जाऊन जेवण करू शकता. तर 3 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू 3 धाबा. बघा पुन्हा एकदा आमच्या आयोजन कमिटीकडनं सूचना येतात की तिथे जेवण सुरू केलाय. ज्या कोणत्या प्रेक्षकाला जेवण करायचं आहे खेळाडूंना तर आपण तिथे जाऊन जेवण करू शकता. आपण जेवणाचा आस्वाद प्युअर व्हेज जेवण आहे त्यामुळे आपण जेवण तिथे जाऊन करू शकता. तीन धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक. सिंगल येते. सिंगल नुसार दाबलकावरती धावसंख्या 42. 42 आकड्यावरती पोहोचतोय. 2 धावेची गरज आहे. ऑन साइडला चेंडू परंतु चेल ड्रॉप. निश्चय केला. नेवालीपाडा संघ हा सामना जर गमावला तर जेवढे खराब क्षेत्ररक्षण केले ना एवढे खराब क्षेत्ररक्षण आम्ही कोणत्याही स्पर्धेमध्ये नेवालीपाडा संघाकडनं पाहिलं नाही. या जेवढं या सामन्यामध्ये त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण थोडासा खराब पाहायला मिळाला. 1 धावेची गरज आहे अवघ्या. हवेमध्ये चेंडू आहे.
चेंडू सीमारेषेला लगत जातोय आणि 4 धावा विनिंग स्ट्रोक जयदासच्या बॅट मधून येतो हा चौकार. सामना जिंकला जय कालेश्वर आंबे या संघाने.